नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। कारखानदाराची मुजोरी रोखली गावकऱ्यांची प्रेतयात्रा। अनधिकृत परवानगीवर मुजोरी। मांगाटण्याने उच्चाड गावाच्या हद्दीतील वर्षानुवर्ष वहिवाट असलेला रस्ता आणि नैसर्गिक नाला सिद्धिविनायक कंपनी बंद केला असून त्या ठिकाणी आरसीसी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक प्रशासनाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेतली नसताना हे काम सुरू करण्यात आले असून ग्रामपंचायत उच्चाड यांनी कोणतीही कार्यवाही आतापर्यंत केलेली नाही। या नाल्यातून काही अंतरावरच तिलेरीपाडा ही आदिवासी वस्ती बसली आहे। पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे हा नाला तुडुंब भरून वाहत असतो, त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि घरांचे नुकसान होत असते। नाला बंद करू नये अशी मागणी स्थानिक आदिवासी वस्तीमधील बांधवांनी जेव्हा कारखान्याच्या मालकाकडे केली तेव्हा लोकांना दमदाटी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली। 12 मार्च रोजी तेथील स्थानिक ग्रामपंचायत, तहसील आणि पोलिसांना या संदर्भात पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली, परंतु प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर स्थानिकांनी 7 दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। तसेच उपसरपंच ग्रामपंचायत उच्चाड यांना विचारणा केली असता कंपनी मालकाने कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेतलेली नाही। तसेच सर्व स्थानिक लोकांना आणि कारखानदार यांना विश्वासात घेऊन नैसर्गिक नाल्यावर पर्याय काढू अशी माहिती दिली। इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे। नमस्कार, आम्ही तिलेरपाडा मांगाटण्याचे ग्रामस्थ। आज आमच्या गावामध्ये दुःखद घटना झाली। याच्या कारणास्तव आम्ही सालाबादप्रमाणे म्हणजे वर्षानुवर्ष इथं आम्ही आमची मसनवट होती तिथे आज आम्ही माणूस पेटवायला आलो होतो। तर याच्यावर आम्हाला कंपनीच्या मालकाने येऊन इथे धमकावलं। सिद्धिविनायक कंपनीच्या मालकाचं नाव सचिन मदने। आम्हाला इथं आदिवासी असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रशासकीय आम्ही अर्ज सुद्धा केलेत का हा नाला बघा, हा नाल्यामध्ये पूर्ण त्यांनी भराव केलेला आहे आणि याच्यामध्ये आता गाड्या पण चालू आहेत, डंपर वगैरे सगळी माती आणून टाकतात आणि या इथे म्हणजे पूर्ण पावसाचं जे पाणी आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात येतं आणि त्या पाण्यापासून आमच्या आदिवासी घरांना याचा खूप त्रास होणार आहे आणि अगोदरपासून होतोच। तर याच्यावर कुठल्या प्रशासनाने हे करावं जरा आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा। आणि याच्यावरती या नाल्याच्या लगतच काही आमचे आदिवासी बांधव शेतकरी आहेत, यांच्या शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतो आणि आता त्यांनी तर पूर्ण कॉलमच यांनी याच्यामध्ये टाकलेत नाल्यात आणि कुठल्याही ग्रामपंचायतनी यांना परमिशन दिलेली नाहीये आणि आम्हाला येऊन धमकावत होता का माझ्याकडे 7/12 आहे, तुमच्यावर बोलतो मोठी कारवाई होईल, तुम्हाला मागात पडेल असं आम्हाला धमकावत होता आणि आम्हाला एक प्रेत पण तो जाळून देत नव्हता। तरी आम्ही सांगला आमच्या मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून आमची इथं जागा आहे, आम्ही इथेच जाणार, तुम्हाला काय करायचं ते करा। कंपनी मालकाबरोबर आमचं बोलणं झालं म्हणजे आम्ही त्याच्यावर प्रेत जाळायला आलो तेव्हा तो डायरेक्ट पोलीस घेऊन आला। आम्हाला धमकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलं आणि तुम्हाला अटक होईल, अशा तशा केसेस होतील तुमच्यावर, तुम्हाला मागात पडेल असं सांगत होता। प्रशासनासोबत तर आम्ही 12/3/2024 रोजी आम्ही गेलो होतो, पूर्ण गाव होता सोबत। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना, परत तहसीलदार साहेब, BDO साहेब, पोलीस स्टेशन आणि सरपंच ग्रामपंचायत त्यांना पण उच्चाड ग्रामपंचायतला दिली, सापरोंडा ग्रामपंचायत यांना आम्ही लेखी अर्ज केलेला आहे आणि याच्यावर अर्जावर आमच्या पूर्ण गावाच्या सह्या आहेत आणि या नाला बंद होण्याबाबत आम्ही अर्ज केलेले आहेत। यापुढे तर आमची भूमिका असेल, जर एक काम 7-8 दिवसात जर बंद झालं नाही, कुठल्याही प्रशासनाने याच्यावर केली नाही तर आम्ही आंदोलनाला बसू, उपोषण डायरेक्ट आम्ही अमरण उपोषण करू।